पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017। मतदार राजा। मतदान हा लोकशाहीतला सर्वश्रेष्ठ हक्क। केवळ मतदान कसं करायचं हे माहित नाही म्हणून आपल्या हक्कापासून दूर जाऊ नका। आपल्या आवडत्या पक्षाचे उमेदवार आपणच निवडा। लक्षात ठेवा, 21 फेब्रुवारीला आपल्याला मतदान करून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणायचे। हा व्हिडिओ नक्की पहा। त्यात दाखवल्याप्रमाणे तुम्ही मतदान केलं तर तुमचे सर्व उमेदवार नक्कीच नगरसेवक बनणार। यंदाची निवडणूक आहे प्रभाग पद्धतीने। हे तुमचं मतदान केंद्र। आमच्याकडून आलेली तुमचं मतदान केंद्र, यादी क्रमांक आणि मतदार यादीतला क्रमांक लिहिलेली स्लिप तुम्हाला मिळाली असेलच। ही स्लिप आणि मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा सरकारने दिलेलं तुमचं छायाचित्र असलेलं ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर जा। मतदान केंद्रावरची सुरुवातीची प्रक्रिया पार पडली की तुम्ही तुमच्या मतदान बूथमध्ये पोहोचाल। तिथे असतील मतदान यंत्र। तिथं अ गटाचे हे आहेत आपले उमेदवार। त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। या चिन्हासमोरचं बटन दाबा। ब गटात हे आहेत आपले उमेदवार। त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। या चिन्हासमोरचं बटन दाबा। क गटाचे हे आहेत आपले उमेदवार। त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। या चिन्हासमोरचं बटन दाबा। ड गटाचे हे आहेत आपले उमेदवार। त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। या चिन्हासमोरचं बटन दाबा। आपल्याला बीपचा आवाज येईल आणि तुमचं मत नोंदलं जाईल। लक्षात ठेवा, प्रत्येकी एक बटन दाबल्याखेरीज तुमचं मतदान पूर्ण होणार नाही। कृपया आपलं अमूल्य मत वाया जाणार नाही याची काळजी घ्या आणि आपल्या विकासाची हमी मिळवली आहे याचा विश्वास बाळगा।